होय, अजूनही तीच पिढी आहे जी आम्ही 6 बैल नांगर हाकताना आमच्या आजोबांना वडिलांना या शेतामध्ये बघितलंय. आज शेत नांगरायचंय, ट्रॅक्टरवाला गेला डिझेल बघायला. 3 दिवस झाले त्याला डिझेल भेटाना आणि आमचं शेत नांगरणं होईना. पाऊस आठवड्या भरावर येऊन ठेपला. आता यात पुन्हा एकदा त्याच जोमाने या शेतीला तर लागायचंय, परंतु आता 6 बैलावरून 2 बैलावरती गंमत आली. 2 बैल सुद्धा सांभाळणं कठीण झालंय. हो, कठीण का झालंय? आज आम्ही पुन्हा 6 बैल घेऊ शकतो. अजून ह्याच मनगटात ती ताकद आहे जी आमच्या आज्या पंजाच्या या शेतीमध्ये राबताना आम्ही बघितली. आज 6 बैली नांगर सुरू करून आम्ही शेत नांगरू शकतो, पुन्हा ते पिकवू शकतो त्याच पद्धतीने. परंतु साहेब, त्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये खूप फरक झालाय. आजच्या काळात सोनं आणि शेतीचा माल समान होता. आज सोनं लाख पटीनं वाढलं, लाख पटीनं, आणि आमचा शेतमाल लाख पटीनं घसारला. मागच्या वर्षीचंच उदाहरण बघा. 13-14 हजाराचा कापूस 7-8 हजारावर आला. 3-3.5 हजाराचा गहू 2 हजारावरती आला. रुपये 2-4 रुपयाने कांदा चालला. आणि आम्ही पुन्हा या उताळाच्या उन्हामध्ये 6 बैल पोसायची आणि पुन्हा शेती नांगरायची का? ती शेती करणं आम्हाला अवघड काहीच नाही, पण ते आमच्या कष्टाचं मोल भेटत नाही. हो, त्यामुळं जीव असा शब्दात सांगू शकत नाही. इतक्या शेतकरी भावना कठीण आहे. विनंती एवढीच आहे की फक्त आमच्या सोन्यासारख्या पिकाला सोन्यासारखा भाव द्या आणि रक्ताचा जो घाम गाळून आमचा शेतकरी पिकवतो ना, त्याची किंमत जरा व्यवस्थित ठरवा. जय जवान, जय किसान. लाव रे फोन ट्रॅक्टरवाल्याला.